सर्वांना नमस्कार. काल आपण आर्य चाणक्य यांचं पुस्तक संपवलं. आज आपण वाचतो आहोत संत ज्ञानेश्वर. याचे लेखक आहेत प्र. ग. सहस्त्रबुद्धे. वाचनाला सुरुवात करतीये. संत ज्ञानेश्वर. अलौकिक प्रवचन. ओम नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा. ही दिव्यवाणी मोहिनीराजाच्या मंदिरात प्रगट झाली. हे मंदिर नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठी नगर जिल्ह्यात आहे. मंदिरात एक 15 वर्षाचा मुलगा बसला होता. तो गीतेवर प्रवचन करीत होता. हे ओंकार स्वरूप परमेश्वरा, सर्वाचा प्रारंभ तू आहेस. तुला नमस्कार असो. वेदांनी तुझेच वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुला नमस्कार असो. हे आत्मस्वरूप परमेश्वरा, तू ठायी ठायी प्रगट होऊन स्वतःचे ज्ञान आम्हाला करून देतोस. तुझा जय जयकार असो. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे त्याची वाणी ओघवती होती. श्रोत्यांच्या कानाला आणि मनाला ती प्रफुल्ल करीत होती. प्रवचनकार नवयुवकाची मुद्रा शांत, प्रभावी आणि तेजस्वी होती. तो आत्मविश्वासाने आणि ठामपणाने बोलत होता. तो अतिशय नम्र आणि विनयी होता. त्याचे बोलणे साधे, सोपे आणि रसाळ होते. निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, प्रवासात बरोबर असलेली संत मंडळी आणि गावातील 10-20 विद्वान भाविक एवढे प्रारंभीचे श्रोते होते. पण फुलाच्या सुगंधामुळे भृंगे आकर्षित व्हावेत त्याप्रमाणे लोक जमू लागले. श्रोत्यांची संख्या वाढू लागली. लोक दाटीवाटीने बसू लागले. परगावचे लोकही येऊ लागले. प्रवचन अधिकाधिक रंगू लागले. तयापरी तो धनुर्धरी जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का, म्हणोनी सहजे सुनिळू कृपामते सजळू, तो वोळला श्री गोपाळू महामेघू. उन्हाळ्यात पर्वताला वणवा लागावा त्याप्रमाणे अर्जुन शोकमोहाने होरपळत होता. त्याला शांत करण्यासाठी कृपामृताने ओथंबलेल्या मेघश्याम श्रीकृष्णाने मधुर शब्दांचा वर्षाव केला. ज्ञानेश्वर म्हणतात, अहो, मी हे अगदी प्रतिज्ञेने सांगत आहे. जे शब्दातीत आहे त्याचे शब्दरूप मी तुमच्यापुढे मांडणार आहे. जे निराकार आहे त्याला मी शब्दांनी साकार करणार आहे. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्ण. मग सावळा संकंकनू, बाहू पसरोनी दक्षिणू, अलिंगिला स्वशरणू, भक्तुराजुतो. स्वरूप सुंदर, नाना रूपांनी प्रगट होणाऱ्या, सर्वव्यापी, सर्वसाक्षी अशा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वरीलप्रमाणे उपदेश केला. आपला कंकणयुक्त उजवा हात पुढे करून त्यांनी अर्जुनाला जवळ ओढले व आलिंगन दिले. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. त्या दृढ आलिंगनामुळे श्रीकृष्णांनी जणू आपल्या मनातील सगळे भाव अर्जुनाच्या हृदयात स्थापन केले. शरीरे 2 पण हृदय 1 अशी त्यांची स्थिती झाली. दिव्यावर दिवा लावावा तसाच हा प्रकार घडला. जगाच्या कल्याणासाठी. अध्यायामागून अध्याय संपले. सगळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. आपण काहीतरी दिव्य भव्य अनुभवले असे सर्वांना वाटले. वाग्यज्ञ संपला. त्या प्रवचनकाराने परमेश्वराजवळ सर्व कल्याणकारी मागणे मागितले. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. हे विश्वात्मक परमेश्वरा, या वाग्यज्ञाने प्रसन्न होऊन आपण एवढा प्रसाद मला द्यावा. दुष्टांचा दुष्टपणा जावा, त्यांच्या मनात सत्कर्माविषयी प्रेम उत्पन्न व्हावे. सर्व सजीव निर्जीव वस्तूंनी परस्परांविषयी मित्रभावना बाळगावी. पापरूपी अंधकार नाहीसा होण्यासाठी स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. त्या प्रकाशात सर्व जगाने वावरावे. स्वधर्म पालनासाठी ज्याला जी उपकरणे हवी असतील ती त्याला मिळावीत.
मांगल्याचा सदा सर्वदा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ साधू सज्जन सर्वांना नेहमी भेटत राहावेत. कल्पवृक्ष, चिंतामणी, समुद्र, चंद्रसूर्य या सर्वांहून श्रेष्ठ असलेले भाविक संत सज्जन सर्व प्राणीमात्रांना सोयऱ्याप्रमाणे उपलब्ध व्हावेत. सर्व लोकांना सर्व प्रकारची सुखे मिळून त्यांनी परमेश्वराची अखंड भक्ती करावी. गीतेचा उपदेश जीवनात उतरवणारे इहपरलोकी विशेष यशस्वी व्हावेत. परमेश्वराने ज्ञानदेवांचे हे मागणे मान्य केले. त्याने आशीर्वाद दिला, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी. सगळ्या जगात इतकी गोड आणि उद्बोधक प्रवचने कोणीही दिली नसतील. ही प्रवचने देणाऱ्या नवयुवकाचे नाव ज्ञानदेव होते. त्याचा हा अजरामर ग्रंथ सच्चिदानंद बाबाने लिहून घेतला. नेवासे येथे व आसपासच्या सर्व गावात ही प्रवचने फार गाजली. अनेकांनी 9000 ओव्यांचा तो ग्रंथ लिहून घेतला. आज 700 वर्षांवर काळ लोटला तरीही तो ग्रंथ तितकाच लोकप्रिय आणि प्रेरक आहे. त्या ग्रंथाचे नाव भावार्थ दीपिका असे आहे. तो ज्ञानेश्वरांनी रचलेला असल्यामुळे सर्वजण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरी सर्वोत्तम ठरली याचे कारण ज्ञानेश्वरांचे जीवन सर्वोत्तम होते. हा वाग्यज्ञ सिद्ध झाला कारण ज्ञानेश्वरांचे जीवन यज्ञरूप होते. या ग्रंथाचा सुगंध सर्वत्र दरवळला कारण ज्ञानेश्वरांचे जीवन पूर्ण विकसित कमलासारखे होते. हा ग्रंथ सर्वांना परमशांती देऊ लागला कारण ज्ञानेश्वरांचे जीवन अपार शांतीने भरलेले होते. ज्ञान, भक्ती, कर्म, योग इत्यादी सर्व मार्गांचा सुंदर समन्वय या ग्रंथात झाला आहे. सगळ्या दुःखांना सुखरूप देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. या प्रकारच्या लोकांना उद्धाराचे नवे मार्ग दाखविण्याची शक्ती या ग्रंथात आहे. इतके श्रेष्ठ विचार इतक्या आकर्षक पद्धतीने आणि इतक्या मधुर भाषेत जगात कुठेही सांगितले गेले नाहीत. कोणालाही न साधण्यासारखे प्रचंड कार्य केवळ 21 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी पूर्ण केले. 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. ज्या कामासाठी देवाने मला पाठविले होते ते मी पूर्ण केले. आता मी चाललो असे म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते रेंगाळले नाहीत, ते घोटाळले नाहीत. यश, कीर्ती, ऐश्वर्य, देहाची सुखे यांचा थोडाही मोह त्यांना वाटला नाही. जसे त्यांनी लिहिले तसेच ते जगले. त्यांचे जीवन त्यांच्या लेखनापेक्षाही श्रेष्ठ आहे. ईश्वरी संकेत. गोदावरी काठी पैठण नावाची प्राचीन नगरी आहे. पैठणपासून 12 किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे. तिथे गोविंदपंत कुलकर्णी राहत असत. त्यांच्या बायकोचे नाव नीराबाई होते. दोघेही धार्मिक, श्रद्धाळू, सदाचरणी आणि परोपकारी होते. गोविंदपंत 45 वर्षांचे होते. त्यावेळी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी विठ्ठल ठेवले. विठ्ठल दिवसामासी वाढू लागला. नीराबाई त्याचे कोडकौतुक करू लागल्या. गोविंदपंत त्याला उजळणी, रामरक्षा, सुभाषिते वगैरे शिकवू लागले. मातापित्यांनी मोठ्या हौसेने विठ्ठलाची मोंज केली. आज पैठण नगर जुनाट खेड्यासारखे वाटते, पण त्या काळात ते विद्वानांचे माहेरघर होते. विठ्ठल पैठण येथे राहून विद्या शिकू लागला. त्याने दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला. त्याने उपनिषदे वाचली. गीतेचा तो नित्यपाठ करीत असे. ग्रंथाच्या अभ्यासानंतर विठ्ठलाच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. त्याला घरापेक्षा जगाचे आणि जगापेक्षा जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराचे आकर्षण वाटू लागले. तीर्थक्षेत्री जावे आणि साधुसंतांना भेटावे असे त्याला वाटू लागले. आईवडिलांना आणि गुरुजनांना नमस्कार करून तो बाहेर पडला. अनेक साधुसंतांबरोबर तो फिरला. शेकडो भजने त्याने पाठ केली. परतीच्या प्रवासात इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी नावाचे प्राचीन क्षेत्र आहे. तेथे तो आला. तेथील सिद्धेश्वराच्या मंदिरात तो उतरला. त्या बुद्धिमान तरुणाला पाहून गावकरी प्रभावित झाले. गावकऱ्यांच्या आग्रहावरून विठ्ठलाने तेथे काही प्रवचने केली. आळंदी येथे सिद्धोपंत कुलकर्णी राहत होते. त्यांना हा तरुण फारच आवडला.
त्यांनी त्याची पूर्ण चौकशी केली. ते त्याला आपल्या घरी घेऊन गेले. सिद्धोपंतांनी रुक्मिणी नावाची सुंदर मुलगी होती. ते तिच्या लग्नाच्या प्रयत्नात होते. परमेश्वरानेच आपला जावई आपल्या घरी धाडला आहे असे त्यांना वाटले. रात्री त्यांना स्वप्न पडले. त्यांच्या स्वप्नात देव आले आणि त्यांना म्हणाले, सिद्धोपंत, तुम्ही आपली मुलगी या तरुणाला द्या. ती गोष्ट त्यांनी विठ्ठलपंताला सांगितली. विठ्ठलाचेही मन रुक्मिणीवर जडले होते, पण तो म्हणाला, विचार करून काय ते सांगतो. काय करावे, काय न करावे याचा विचार करीत विठ्ठल झोपला. पहाटे उठण्यापूर्वी त्यालाही स्वप्न पडले. रुक्मिणीचा हात त्याच्या हाती देऊन देव त्याला म्हणाले, अरे, हिच्याशी विवाह कर. हे देवकार्य आहे. हिची मुले जगाचा उद्धार करणार आहेत. त्यांनी आपली मान्यता सिद्धोपंतांना कळवली. सिद्धोपंतांनी सर्व तयारी केली. मोठ्या थाटामाटाने विठ्ठल रुक्मिणी विवाह साजरा झाला. काही दिवस आळंदी येथे राहून विठ्ठलपंत आपल्या पत्नीसह आपेगावी आले. मातापित्रांनी मोठ्या प्रेमाने मुलाचे व सुनेचे स्वागत केले. विठ्ठलपंतांची विरक्ती. थोड्या दिवसांनी गोविंदपंत आणि नीराबाई दोघांनीही जगाचा निरोप घेतला. विठ्ठलपंतांना फार दुःख झाले. सिद्धोपंत आपेगावी आले. ते मुलीला आणि जावयाला आळंदीला घेऊन आले. काही दिवस फार सुखासमाधानात गेले. पण मग विठ्ठलपंतांचे मन परमार्थाकडे अधिक वळू लागले. मी हिमालयात जातो. मी तपश्चर्या करणार आहे. मी काशीत जातो. मला संन्यास घ्यायचा आहे असे ते वारंवार म्हणू लागले. सिद्धोपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी त्यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. 4 दिवस ते चांगले वागत, पण मग पुन्हा त्यांची भुणभुण सुरू होई. मी काशीला जातो. तू अनुमती दे. मला या जगण्यात रस नाही. मी अकस्मात मेलो तर तू काय करशील? रुक्मिणीबाईच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत असत. त्यांचे चित्त थाऱ्यावर राहत नसे. एकदा शेताविषयी काही गोष्टी चालू होत्या. विठ्ठलपंत म्हणाले, तर मग मी जातो. रुक्मिणीबाईंना वाटले शेतावर जात असतील. त्या म्हणाला, ठीक आहे, जाऊन यावे. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे म्हटलेस म्हणजे तुझी अनुमती मिळाली. मी संन्यास घेण्यासाठी काशी येथे जात आहे. ते तडक बाहेर पडले आणि दिसेनासे झाले. सर्वांना अतिशय दुःख झाले. रुक्मिणीबाई अनेक नवस बोलल्या. त्या कठीण व्रते आचरू लागल्या. महिने गेले, वर्ष गेली. त्यांचे तपाचरण अखंड चालू होते. चैतन्याश्रम घरी परतले. सकाळची वेळ होती. रुक्मिणीबाई पिंपळाला प्रदक्षिणा घालीत होत्या. काशीचे श्रीपाद स्वामी जवळच्याच मंदिरात उतरलेले त्यांना दिसले. रुक्मिणीबाईंनी स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. ते ऐकून रुक्मिणीबाई अधोवदन होऊन बाजूला उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. इतर स्त्रियांनी स्वामीजींना सर्व इतिहास सांगितला. श्रीपाद स्वामींना जुन्या गोष्टी आठवल्या. तो तरुण आपेगावचाच होता. त्याचे नाव विठ्ठल होते. मला कोणीही नाही म्हणाला होता. आपण त्याला संन्यास दिला. आपण त्याचे नाव चैतन्याश्रम ठेवले. छे छे, सगळेच चुकले. खोटे बोलून संन्यास घेता येत नाही. पत्नीच्या स्पष्ट परवानगीशिवाय संन्यास घेता येत नाही. तो संन्यास घेणाराही चुकला आणि मी संन्यास देणाराही चुकलो. श्रीपाद स्वामी काशीला गेले. त्यांनी चैतन्याश्रमाला आज्ञा केली, जा, पुन्हा संसार कर. त्याने भगवी वस्त्रे टाकली. तो पुन्हा विठ्ठलपंत बनला. तो सिद्धोपंताकडे आला. त्याने त्यांचे पाय धरून क्षमा मागितली. तो सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहू लागला. त्याचे हे वागणे पाहून गावातले लोक रागावले. ब्राह्मण रागावले. विद्वान शास्त्री पंडित रागावले. ते म्हणाले, संन्यास म्हणजे पोरखेळ आहे की काय? घटकेत संन्यासी, घटकेत गृहस्थ असे कसे करता येईल? हा अनाचार आहे. हे धर्माच्या विरुद्ध आहे. सर्वजण सिद्धोपंतावर रागावले. सर्वांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यांनी सिद्धोपंतांचे घर सोडले. ते जवळच्या सिद्धबेटात गेले. तेथे झोपडी बांधून ते दोघे राहू लागले. ते भिक्षा मागून जगू लागले. शके 1115 म्हणजे इसवी सन 1273 त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी निवृत्तीनाथ असे ठेवले. त्यानंतर 2 वर्षांनी शके 1197
म्हणजे इसवी सन 1275मध्ये ज्ञानदेव जन्माला आले. शके 1199 म्हणजे इसवी सन 1277 साली सोपानदेवांचा जन्म झाला. शके 1201 अर्थात इसवी सन 1279 साली मुक्ताबाईंचा अवतार झाला. गहिनीनाथांचा आशीर्वाद. त्या 4 बुद्धिमान मुलांच्या बाललीलांनी झोपडीत स्वर्ग निर्माण झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. पण त्याचबरोबर मुलांच्या भविष्याची त्यांना फार चिंता वाटू लागली. आमची ही सुशील सद्गुणी मुले ही देखील दारिद्र्यात पिचत राहतील का? यांनाही समाज वाळीत टाकील का? यांनाही जीवनभर भिक्षा मागावी लागेल का? हर हर, आमच्या पापाची फळे यांना भोगावी लागतील. देवा, काय हे आमच्या नशिबी आणलेस? अशा प्रश्नांच्या वादळाने त्यांच्या संसाराचे खांब डळमळू लागले. त्यांनी शास्त्री पंडितांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना हताश व्हावे लागले. कोणी संत महंत मार्ग दाखवील म्हणून त्यांनी तीर्थयात्रा केल्या. एकदा त्यांनी याच हेतूने त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान करायचे ठरवले. तेथे ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत होते. तोच एकाएकी वाघाची डरकाळी ऐकू आली. सोपान आणि मुक्ताबाईला घेऊन रुक्मिणीबाईंनी एका मोठ्या शिळेचा आश्रय घेतला. ज्ञानदेवासह विठ्ठलपंत एका झाडावर चढले. वाघ निघून गेला. सगळेजण प्रदक्षिणेच्या मार्गावर आले, पण निवृत्ती कोठे आहे त्याला कोणीच पाहिले नाही. पुढे गेला असेल, मागे राहिला असेल, कोणाबरोबर कुठेतरी लपला असेल, दुपारी भेटेल, संध्याकाळी भेटेल. निवृत्तीचे काय झाले असेल? भयानक कल्पना मनात येऊ लागल्या. ठरल्याप्रमाणे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा चालू राहिल्या. 4थ्या दिवशी वैराग्याच्या वेशात निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. धावपळीत ते वाट चुकले होते आणि अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले होते. तेथे त्यांनी गहिनीनाथांचे दर्शन घडले. गहिनीनाथ त्यांना म्हणाले होते, ये बाळ, मी तुझ्याचसाठी येथे थांबलो आहे. निवृत्तींनी गहिनीनाथांना प्रणाम केला. गहिनीनाथांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली व योगमार्ग शिकविला. निवृत्तीनाथांच्या भेटीने सर्वांना फार आनंद झाला. विठ्ठलपंत म्हणाले, हा देखील ईश्वरी संकेतच आहे. अनुष्ठान संपवून ते आळंदीला परत आले.